नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर आर्किटेक्ट राजेश साठे. मास्टर आर्किटेक्ट म्हणण्याची 2-3 कारणं आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं कारण, अगदी बेसिक कारण, की ते अर्थात त्यांनी मास्टर्स केलेलं आहे आर्किटेक्टमधलं. हे पहिलं बेसिक कारण. दुसरं, मास्टर आहेत. 30 वर्ष ते या क्षेत्रात आहेत आणि जेव्हा मला असं वाटतं 30 वर्ष एखादा माणूस एखाद्या क्षेत्रात इतक्या उत्तमपणे काम करत असतो, इतक्या सलगपणे काम करत असतो, तेव्हा त्यांचा अनुभव तेवढा असतो, त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स तेवढे असतात. सांगण्यासारख्या अर्थात गप्पा गोष्टी तेवढ्याच जास्त असतात. त्यामुळे त्याही एका अर्थानं ते मास्टर आहेत. आणि तिसरे मास्टर मला जास्त वाटले ते म्हणजे त्यांनी जे मधनं पास आउट आहेत. त्यामुळे त्याची एक जेची एक वेगळी स्टोरी असतात, आठवणी असतात. त्यामुळे त्याही एका निमित्तानं ऐकायच्या. तर इंडस्ट्रियलवर त्यांची मास्टरी आहे. हे तिसरं मास्टर असण्याचं एक कारण आहे एवढ्या क्षेत्रातलं. आणि शेवटचं कारण अगदी सांगतो ते म्हणजे त्यांनी अनेक विद्यार्थी एका निमित्तानं घडवलेत. कारण मागच्या 30 वर्षांपासून त्यांनी प्रोफेसर हा पण एक प्रोफाईल कंटिन्यू ठेवलेला आहे आणि त्याच्यातनं अनेक आर्किटेक्ट यंग पिढी पुढची घडवण्याचंही काम केलेलं आहे. त्यामुळे अशा अनेक पद्धतीनं ते मास्टर आहेत. त्यामुळे आता थेट आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूया. तर त्यामुळे गप्पांना अर्थात इथनं सुरुवात करायची थोडी फ्लॅशबॅकपासनं. ते म्हणजे तुमच्या के-जी टू पी-जी असा प्रवास थोडक्यात कसा होता? आणि त्यातला अंडरलाईनवाला जो जे-जेवाला पार्ट आहे तर तो पण. काय सांगाल? डेफिनेटली. बऱ्याच वेळेला काय होतं, की एक्सपोजर हे खूप महत्त्वाचं आहे. हं. आणि मी आहे बेसिकली सांगलीचा. हो. आत्ताची जी थोडीशी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यात बोलत असताना मुलं इंग्लिश मीडियममध्ये वगैरे जातात. हं, सो मी झेडपी स्कूलचं प्रोडक्ट हं. आहे. बट ॲट द सेम टाईम 4थीची स्कॉलरशिप त्याच झेडपीच्या हो. स्कूलमधून मिळवली. क्या बात है! अँड देन आय वेंट टू पटवर्धन हायस्कूल, जे हो, सांगलीचं इथलं एकदम प्रसिद्ध होतं. हो. आणि माझे वडील MSCB मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. अच्छा. त्यांची मी 7वीत असताना मुंबईला बदली झाली. दॅट वॉज अ मेजर हं. टर्निंग पॉईंट इन माय टर्निंग लाईफ. पॉइंट. बरोबर. की मुंबई हे एक असं शहर आहे, स्वप्नांचं शहर. हो, आणि माय डॅड वॉज व्हेरी हॅपी. नॉर्मली हो. पश्चिम महाराष्ट्रातले लोक बदली झाली की कोणाला तरी पॉलिटिशियनला सांगून ते बदलताना. कॅन्सल करतात हो, आणि आम्ही सगळे मुंबईला शिफ्ट झालो. बरोबर. सो ज्युनियर कॉलेज रुपारेल सारखं होतं. वाह! दॅट इज अगेन अ प्लस पॉईंट. नावच एवढी मोठी-मोठी आहेत ती. हां. हो, आणि रुपारेलमधून मग सर जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला तिथे हो. जॉईन झालो. क्या त्याच्यात बात सुद्धा है! मी हं, रुपारेलमध्ये असताना माझा हं. जो एक मित्र आहे, मी ज्याला मेन्शन केल्याशिवाय हा इंटरव्ह्यू तसा इनकम्प्लीट राहील, बरं. कारण की संयोग राठोड त्याचं नाव, आणि अच्छा. तो आता US मध्ये असतो. क्या बात. सो ही वॉज माय रूममेट देअर हं. इन रुपारेल. आणि मला हे माहीत नव्हतं की आर्किटेक्चर नावाचा प्रकार असतो. अच्छा. हां, मुंबईत असताना सुद्धा. आणि बरं. वन फाईन डे तो म्हणाला की मी चाललोय, एक एंट्रन्स द्यायची आहे. हं, हं. म्हटलं ठीक आहे, तू जिथे चाललायस तिकडे जाऊया. आणि मग हं. गेल्यानंतर खिशात एक पेन्सिल आणि इरेझर एवढंच घेऊन गेलो होतो मी. क्या बात है! आणि तिथे गेल्यानंतर मग सगळं बघितलं आणि स्टील आय क्लिअर्ड एव्हरीथिंग. वाह! आणि दुसरा महत्वाचा जो आत्मविश्वास एक आपल्याला लागतो या हं, प्रोफेशनमध्ये सुद्धा, हं. 12वी झाल्यानंतर इतर कुठल्याही शाखेचा फॉर्म मी कधी विकत घेतला नाही वाह! आणि भरला सुद्धा नाही. फक्त JJची परीक्षा दिली आणि क्या फक्त बात है! तिथेच क्लिअर झालं. आणि तिथेच वाह, वाह, हे वाह! सगळे जे काही आहे त्याचं फाउंडेशन हो. हे JJ मध्ये पण आहे. मग मला असं वाटतं त्याचा रेफरन्स असा आहे, की त्या इरेझरने तुम्ही बाकीचे सगळे ऑप्शन्स पुसून टाकले आणि ती पेन्सिल घेऊन फक्त त्याच्यानंतर तुमच्या करिअरचा प्लॅन नाही, आखला. नाही. रिसोर्सेस कसे वापरायचे हा हं, सुद्धा एक फार मोठा पार्ट आहे, की माझ्या आजूबाजूचे म्हणजे हं, मी आणि संयोग असेन, हं. त्याचं सरनेम राठोड आणि मी साठे, त्यामुळे आमचे जवळ नंबर होते. हो, आणि आजूबाजूला माझ्या जी मुलं होती ज्यांच्याकडे पेन, पेन्सिल, स्टेडलर हो, खूप काही होतं. हो, हो. आणि मी त्यांच्याकडून थोडं मागून घेऊन हे सगळं केलं. आणि नंतर त्यांच्या मुलांच्या लक्षात आलं की हा जरा जास्त चांगलं करतो, तर त्यांनी ते हाफ वे मधून काढून घेतलं. अच्छा. हां. तरी सुद्धा मी ती सगळं केलं. व्यवस्थित कंप्लीट केलं. आणि मग इवन दो प्रोफेसर्सना ते आवडलं आणि त्यांनी हं. काही प्रश्न विचारले ज्यांची उत्तरं माझी त्यांना आवडली. क्या बात है! ज्यांच्याकडे सगळं सामान होतं ते ऑलमोस्ट सगळे फेल झाले. हो, माझ्याकडे फक्त एक पेन्सिल इरेझर होती आणि मी हो. मागून घेतलेल्या सगळ्या याच्यातून जे काही झालं त्याच्यातून मी अ, सीट डिझर्व केली. क्या बात है! क्या बात है! म्हणजे मला असं वाटलं मगाशी तो जो जिल्हा परिषदचा तुम्ही रेफरन्स दिलेला, तर ती तो स्पेसिफिकली दिला होता हो, की तर इवन त्याचा रेफरन्स पुन्हा इथं असा होता, कारण आपण बऱ्याचदा ती कुठल्यातरी पिक्चर नाटकातनं अशी स्टोरी बघत असतो, की जिल्हा परिषदनं अगदी रस्त्यावरच्या दिव्याखाली जो माणूस मुलगा अभ्यास करतो, तर आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत आणि एखादा श्रीमंत चांगल्या घरातला मुलगा ज्याच्याकडे सगळं साहित्य असतं आणि तरी तो फेल होतो आणि एकदम असा कुठल्यातरी नंबरात काढतो. माझ्या ती पिक्चरमधली स्टोरी एका अर्थानं मला समोर दिसतीये.
त्यामुळे मी तुम्हाला तो रेफरन्स पुन्हा एकदा आठवला. क्या बात! मग हे झालं शिक्षण जे पर्यंत अर्थात त्यातला महत्त्वाचा टप्पा. त्याच्या पुढचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. ते म्हणजे आता फायनली जेव्हा आपण करिअरमध्ये स्टेप इन करतो तेव्हा एक पुढची स्टेप असते. तर ती स्टेप कशी होती? पहिला प्रोजेक्ट कारण तुमच्याकडे कॉन्फिडन्स होता, नॉलेज होतं, तुमची एक्सपर्टी होती. तुम्हाला आता कळलेलं की आपण टॅलेंटेड आहोत. पण आता हे टॅलेंट प्रॅक्टिकलमध्ये वापरायची जेव्हा वेळ होती, तर तो पहिला अनुभव कसा होता? फर्स्ट साईट जी इंडिपेंडेंटली तुम्ही केलीत? फर्स्ट साईटच्या आधी मी थोडंसं एक क्रेडिट काही जे आर्किटेक्ट्स आहेत ना त्यांनाही द्यायला पाहिजे. म्हणजे कदाचित तो तुमचा शेवटचा प्रश्न असेल, परंतु इथं मला ज्युनियर्सना किंवा सगळ्यांना हे सुद्धा सांगायचं आहे की आर्किटेक्चर हे असं फील्ड आहे की तुम्ही नुसते बॅचलर्स झालात म्हणजे इमिजिएटली फील्डमध्ये नाही जायला पाहिजे. यू नीड टू वर्क विथ द पर्सन यू लाईक. तुमचा एक रोल मॉडेल असतो. आय एम सो हॅपी बिकॉज ऑफ दिस गाय मिस्टर बच्चन. आय फॉलो हिम व्हेरी स्ट्रॉंगली. व्हेरी गुड. म्हणजे आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले किंवा अडचणी असल्या तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप अडचणी आल्या, बँकरप्ट झाले, सगळ्यातून परत बाहेर आले. फिल्मी पार्ट इज अ पार्ट अँड ऍक्च्युअल लाईफ रिअल आणि रिअल लाईफ आणि रिअल दोन्ही गोष्टी अगदी वाखाणण्यासारख्या आहेत. आणि मग त्यामुळे आर्किटेक्चर झाल्यानंतर मला ऍक्च्युली काय झालं, थोडंसं काही बॅकग्राऊंड सांगणं गरजेचं आहे. मी 93 पास आउट आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला मुंबईमध्ये रायट्स झाले होते. अँड मी ते बघितल्या वैयक्तिक पर्सनली डोळ्यांनी पाहिल्या. जस्ट फिल्ममध्ये बघणं आणि ऍक्च्युअली काही वाईट गोष्टी बघणं, दॅट वॉज हॉरिबल सीन ऑल ओव्हर. आणि मग सांगली बिंग माय नेटिव्ह प्लेस, मी सांगलीला परत आलो. त्याच्यानंतर मग मुंबईचा पेस आणि सांगलीचा पेस टॅली होईना. कारण की मी चालत जरी चाललो तरी लोक म्हणायचे काय झालं इतक्या बरोबर का चाललंय. तर मी सांगायचं की नॉर्मली आपण असंच चालतो मुंबईमध्ये, तर इथे कसं सांगलीमध्ये निवांत आहे, असं थोडंसं होतं. मग त्याच्यानंतर मग इन बिटवीन मी त्याचा मध्य काढला की आपण लेट्स गो टू पुणा. पुण्याला मी पेशवे असोसिएट्स मध्ये काम केलं 1-1.5 वर्ष. माझं स्वप्न होतं खरं तर, मला आय वॉज व्हेरी कीन टू वर्क विथ मिस्टर कोरिया. चार्ल्स कोरियांच्या बरोबर काम करायचं होतं, पण त्यांच्याकडे खूप त्यावेळेला नो वॅकन्सी, 93चे रायट्स आणि ह्याच्यात मुंबई वॉज नॉट पॉसिबल. बट मिस्टर पेशवे हॅज वर्क विथ कोरिया. तर दुधाची ताकावरती म्हटलं पेशवे सर तर पेशवे सर. आणि त्यांच्याकडूनही खूप काही शिकण्यासारखं मिळालं. ही वॉज ब्रिलियंट गाय. म्हणजे पेशव्यांचं सुद्धा जे काही होतं त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. आणि ह्या सगळ्या बेसवरतीच नंतर तुम्ही म्हणताय जसं की फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही वेन आय स्टार्टेड ऑफ, इट वॉज अ स्मॉल ऑपॉर्च्युनिटी. आणि नेहमीप्रमाणे बाकी सगळ्या यंगस्टर्स बरोबर जसं होतं तसं की आमचा हा एक प्रोजेक्ट करा आणि मग आम्ही तुम्हाला एक खूप मोठा प्रोजेक्ट देऊ, आमच्या ओळखीचे काय त्यांचं वाला. सो दॅट ऑल हॅपन. बट मला वाटतं थोडंसं स्थिरस्थावर होण्यासाठी त्यावेळेला ती गरजेची असते आणि यू डू इट. आणि घरनं पण एक प्रेशर असतं की तू एवढं शिकला, आता पुढे पहिला प्रोजेक्ट कधी मिळणार आणि सुरुवात कधी होणार. नाही, जेव्हा स्वतःच सुरू करतो तेव्हा ऑफकोर्स नोकरी सर्व्हिस मध्ये प्रॅक्टिस मध्ये तर पैसे मिळतातच. ऑफकोर्स जेव्हा नवीन सुरू करतो, मला हे सांगावंसं वाटतं. मला वाटतं त्यावेळेला पेट्रोल 25 रुपये लिटर असायचं आणि 50 रुपये मी बाबांच्याकडे मागायचो की 50 रुपये पाहिजेत, 1-2 लिटर पेट्रोल घालायला पाहिजे त्याच्यामध्ये, अदरवाईज हे नाही. बरोबर. बट देन इट्स फाईन. 25 रुपये लिटर पेट्रोलसाठी 50 रुपये मागायचे. ते आता 2 4 व्हीलर, 4 2 व्हीलर काय असेल ते सगळ्या याच्यामध्ये किती भरलं हे माहित नसतं असं. पण त्याची किंमत त्याच्यापेक्षा. पण बट आय रिमेंबर दोज डेज की 25 रुपये लिटर साठी आपल्याला. आणि असं कधी विषय नव्हता की आपल्याला फार प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे किंवा घरातून सुद्धा प्रेशर नव्हतं की तू पैसे घरात आणून दिले पाहिजेस. सम हाऊ म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की टचवूड की लोक म्हणतात नोकरी नाही मिळाली किंवा काय म्हणतात त्याला, काम नाही मिळालं. माझा अनुभव असा काही नाही. आय नेव्हर अप्लाइड फॉर एनी जॉब. जॉबसाठी सुद्धा मी गेलो आणि भेटलो आणि त्यांनी सांगितलं की जॉईन कर. म्हणजे पेशव्यांच्याकडे सुद्धा गेलो तर त्यांनी जॉईन कर म्हणून सांगितलं. मी आर्किटेक्चर कॉलेजला
जे चेअरमन आहेत ते माझ्या बाबांचे 2 मित्र होते. तर मी त्यांना द्यायला गेलो होतो पत्रिका, की माझं ऑफिस ओपन करतोय तर तुम्ही उद्घाटनाला या. तर कोइन्सिडेंटली दोन्ही प्रेमायसेस खूपच जवळ होते. म्हणजे माझ्या ऑफिसच्या मागच्या बाजूलाच कॉलेजची बिल्डिंग होती. तर ते म्हणाले, आलायस मुंबईहून शिकून तर एक तासभर व्हिजिटिंग CHB म्हणून घेऊन जायचं. अँड दॅट्स हाऊ आय स्टार्टेड ॲज अ टीचर ऑल्सो. देअर ऑल्सो आय नेव्हर अप्लाइड. ओके. तो सुद्धा मला जॉब मिळाला आणि पहिलं काम सुरू झालं. मग त्याच्यात असं असतं, म्हणजे आर्किटेक्चर असेल किंवा सिव्हिल या फील्डमध्ये टोटल याच्यात अनेक फील्ड आहेत काम करण्यासारखी, अगदी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, गव्हर्नमेंट असं. तर मग त्यातल्या कुठल्या फील्डमध्ये जायचं हे तुम्ही ठरवलं, ऍक्सिडेंटली गेलात आणि त्यातल्या कसे कामाला सुरुवात झाली? नाही, हे खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा आपण मेट्रोमध्ये काम करतो ना, मेट्रो सिटीजमध्ये माझेच काही क्लासमेट्स असतील, तर त्यांना हा प्रॉब्लेम जाणवतो की कुठलं तरी एक स्पेसिफिक ह्याच्यामध्येच तुम्हाला काम मिळतं किंवा काही लोकांना कामच नाही मिळत. अंटिल अनलेस यू आर अ ब्रँड इटसेल्फ. म्हणजे त्यावेळेला हाफिज वगैरे जोरात होते, तर मला अपार्टमेंट मिळण्याचे चान्सेस मुंबईमध्ये फार कमी असतात. पण सांगली हे माझ्या वाटते, मी जो घेतलेला डिसिजन होता, मेरा गाव मेरा देश, मी त्याला काय म्हणतो की चलो जाते बॅक टू अपना ओरिजिनल प्लेस जाते अँड देर इज इनफ फॉर एव्हरीवन एकदम. अँड इफ यू आर स्ट्रॉंग इनफ, कॉन्फिडंट अँड प्युअर ॲट युअर हार्ट, देन देर इज बहुत कुछ आहे. आणि त्याच्यातूनच हे सगळं व्यवस्थित झालं असं मला वाटतंय की हा जो पार्ट होता पहिला प्रोजेक्ट मिळण्यापासूनचा असू दे किंवा सांगलीसारख्या छोट्या प्लेसमध्ये ना असं स्पेसिफिकली होत नाही. सांगलीतली जी प्रसिद्ध शाळा आहे आप्पासाहेब बेर्नाळे पब्लिक स्कूल, जवळजवळ 1,00,000 स्क्वेअर फीट त्यावेळेला होतं ते. दिस वॉज इन अराउंड 2000. 1,00,000 स्क्वेअर फीट आणि 26,000 स्क्वेअर फीटचं त्यांचं KGचं सेक्शन होतं विथ स्विमिंग पूल अँड ऑल काइंड ऑफ फॅसिलिटीज. सो आय एम सो हॅपी दॅट आय हॅव डिझाईन्ड इट. आणि त्यावेळेला मग ते डिझाईन करत असताना त्याचंच म्हणजे ते जेव्हा आपण बघतो ना की आर्किटेक्चरचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ॲज अ लिगसी, जेव्हा तुम्ही रस्त्यावरून चालता ना त्यावेळेला आपलेच नातेवाईक, मित्र असे बोट दाखवून सांगू शकतात की ही बिल्डिंग यांनी केली, किंवा आपण सांगू शकतो ही बिल्डिंग मी केली. तर माझ्याच डिझाईन केलेल्या स्कूलमध्ये माझा मुलगा शिकला. सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट अँड द किड्स वेअर ऑल्सो व्हेरी हॅपी. तर त्यावेळेला मी त्याच्या डिझाईनमध्ये खूप इन्सिस्ट केलं होतं की वी शुड हॅव अ प्लेग्राऊंड. म्हणजे स्कूलला एक प्लेग्राऊंड खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि मग स्विमिंग पूल सुद्धा तिथे होतं. प्लेग्राऊंडसाठी जागा सोडली होती आणि नंतर त्यांनी खूप छान डेव्हलप केली. तिथं रोहित शर्माची क्रिकेट अकॅडमी आली. सो स्पोर्ट्सचं सुद्धा खूप महत्त्व आहे. मी स्वतः जे कडून खेळलो 3 वर्ष मुंबई युनिव्हर्सिटी लेवल क्रिकेट. तर माझा मुलगाही रोहित शर्मा अकॅडमीमध्ये, तो सुद्धा स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवल खेळलाय. अच्छा. सो आर्किटेक्चर आपण डिझाईन केलेलं, आपला मुलगा त्याच्यामध्ये शिकतो आणि तिथंच ती अकॅडमी असायला पाहिजे किंवा क्रिकेटचं ग्राउंड आपल्या सांगलीसारख्या प्लेसला सुद्धा हे देता यायला पाहिजे. मुद्दा हा होता की सांगली बिंग स्मॉल प्लेस, आम्ही एज्युकेशनल बिल्डिंग केल्या, आम्ही अपार्टमेंट्स केली, मग आम्ही इंडस्ट्रियलमध्ये शिरलो. किंवा इकडचा जो बेल्ट आहे ना ॲग्रो बेस्ड आहे, तर खूप मजा असते. म्हणजे इनिशियली आय वुड लाईक टू शेअर दिस की कर्नाटक बॉर्डरमध्ये म्हणजे म्हैसाळ, काकवाड हा जो पट्टा आहे आणि तिथे उगार नावाचं गाव आहे. तर त्या उगार नावाच्या छोट्याशा गावामध्ये पद्मावतीचं एक मंदिर आहे आणि त्याचे पुजारींचं पहिलं एक काम होतं जिथं आम्ही वी स्टार्टेड ऑफ. तर त्या उगारमध्ये आम्ही तिथे जी देवी आहे पद्मावती देवी, त्यांचं मंगळवारी आणि शुक्रवारी देवीचा वार असल्यामुळे खूप त्याला हे होतं. मी गेलो की तिथे त्या पुजाऱ्यांचंच पहिलं काम होतं. तर तेव्हा दिस इज इन लॉंग बॅक 95 मध्ये एका स्पेसिफिक कम्युनिटीच्या घरामध्ये संडास बाथरूम डिझाईन करायचं हे सुद्धा खेडेगावामध्ये खूप डिफिकल्ट सीन होता. आणि पण तिथे 100 एकर ऊसवाले शेतकरी, सो फायनान्शियली दे आर व्हेरी स्ट्रॉंग. आणि आम्ही काम करत असताना पहिलं घर बघितलं
मग ते खेडेगावात आपल्याकडे अजूनही जेसीबी लागला की सगळेजण येऊन बघत हो. बसतात. तर त्या साईडवरती सुद्धा येऊन बरोबर. बसायचे. मग ते 1, 2 असं करत करत उगारमध्ये मी 2-2.5 वर्ष प्रत्येक मंगळवार शुक्रवारी जात होतो. तिथे मी टोटल 16 बंगले केले. बापरे. म्हणजे हो. जे काही गावठाण असेल हा. याची भिंत पाडून तयार झाली की शेजारी बसणारा जो भी कुछ कर रहा है अच्छा कर रहा है. मग साहेब आमचं पण करा. मग त्याची भिंत त्याचा वाडा पाडला की पलीकडे नेक्स्ट वा. त्याचे असे आम्ही 16 16 केले. ओव्हरऑल व्हेरी गुड. प्रोजेक्ट त्यावेळेला केले. सो छोट्या प्लेसमध्ये असं नाही होत की तुम्ही काही आम्ही हॉस्पिटल्स केले, स्कूल्स केले आणि काही स्टेडियम्स असतील, काही बँकांसाठीचे काम केले असतील, इंटिरियर्सचे काम करत होतो. जसं मुंबईमधले ते म्हणायचे की असं सगळं कसं काय करतोस? हो. म्हणजे इंटिरियरमध्ये आहे म्हटलं की हो म्हणतोस, स्कूल केलं का हो म्हणतोस, इन्स्टिट्यूशनल हॉस्पिटल केलं का सगळंच. हो हो. म्हणतोस. तर तसं थोडंसं मोठ्या सिटीजमध्ये व्हरायटी होत नाही. राहिली. तर सांगलीसारख्या प्लेसमध्ये इतका स्कोप असतो आणि हो. खूप सारं काम असतं. बरोबर. जस्ट यू नीड टू प्रूव्ह इट. एक्झॅक्टली. म्हणजे जसं डॉक्टर पेशामध्ये जनरल फिजिशियन एक असतो आणि हां, स्पेशालिस्ट असतो, तसं जनरल फिजिशियन राहिल्यामुळं सगळ्या याच्यावर तुम्हाला काम करायला काम मिळतं करायला ऑफकोर्स, आणि मिळालं. तसं एक्सपोजर पण असतं. आता येऊया यातल्या काही टेक्निकल अगदी बेसिक प्रश्नांकडे. त्यातल्या म्हणजे तुम्ही आता सांगत होता तेव्हा मला ते दिसत होता कसा पिक्चर पुढे चाललाय त्याप्रमाणे, की सांगलीसारख्या ठिकाणी, कधी रुरल प्लेसला, कधी कर्नाटक बॉर्डरला, अशा सगळ्याच ठिकाणी काम केलं. इथे सगळीकडे तुम्हाला लेबर प्रॉब्लेम जो आजही जाणवतो, जो मागच्या कदाचित 25 वर्षांपूर्वी पण तुम्हाला वेगळ्या प्रकारे जाणवला असेल. हं. तर याच्यामध्ये स्किल्ड लेबर आणि अनस्किल्ड लेबर असे 2 टाईप आता आपण करायला लागलो. तर अशा अनस्किल्ड लोकांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे? तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळायचा साईटवर असताना? हे 100% धोकादायक आहे. हं. त्याच्याबद्दल काही वादच नाही आहे की इंडस्ट्री आणि तो आर्किटेक्ट ॲज अन आर्किटेक्ट खूप महत्वाचा आहे लोकांना समजावून सांगायचं. क्लायंटना त्याच्या बाबतीत अवेअरनेस क्रिएट करायचा की नॉर्मली काय होतं की एक 2-4 फळ्या घेतल्या की 3-4 महिने कोणाच तरी हाताखाली गेलेला माणूस त्यावेळेला मग तो सेंटरिंगवाला व्हायचा. आणि मग ह्यांचं बंगलो करायचं आहे तर त्यांच्याकडूनच थोडासा ॲडव्हान्स द्या म्हणायचा आणि तो जायचा पहिल्यांदा ते सेंटरिंगचं सामान विकत घ्यायला. हो. मग हा असं जर करणार असेल तर कसं होणार? कसं होणार मग? ते वी नीड टू क्रिएट अवेअरनेस हं. अमंग्स द क्लायंट्स की टेक्निकल लोकांचं महत्त्व काय असतं. आणि तसे आपल्याला वाटतं की खेडेगावातल्या लोकांना जास्ती काही समजत नाही, पण ते आर स्मार्ट इनफ. हो. म्हणजे अगदी मला वाटते त्या 95 ला ते काय त्याला शब्द वेगळे वापरत असतील हो. की आम्ही त्या कॉन्क्रीटसाठी आय रिमेंबर मी बजाजची मला वाटतं एफयू वापरत होतो, तर मी ते पायामध्ये 5 लिटरचं वॉटरप्रूफिंगचं कॅन सुद्धा सांगलीतनं धरून 40 किलोमीटर जायचो. बापरे. पण त्यांचा विश्वास हा होता की ते सांगायचे की साहेब ते औषध तुम्ही घेऊन या. ते औषध म्हणजे कॉन्क्रीट करत असताना लागणारे ॲडमिक्सचर्स मी स्वतः माझ्या टू व्हीलरवरून घेऊन जायचो. म्हणजे पहिली 1-2 वर्षांनी दॅट वॉज फन. पण हे असं सगळं आहे. अशा लोकांना सुद्धा आम्ही सांभाळून घेतलं, त्यांना ॲडमिक्सचर्स वापरायला शिकवली, ते कसं करायचं हेही सांगितलं. तो सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं गरजेचं हे आहे. महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे फक्त एखादी व्यक्ती त्याला कमी येतंय किंवा हे आहे म्हणून बाजूला करण्यापेक्षा त्याला एकत्र घेऊन त्याला पुढे जर गेलेला समजावून सांगितलं तर ते होऊ लोक शकतं. मिलते के कारवा बनता के. हां. वा. त्याच्यानंतरचं असं होतं म्हणजे पर्टिक्युलरली रेसिडेन्शियलमध्ये कदाचित हा प्रश्न येत असेल, की ते म्हणजे की असतो तो बजेट आणि क्वालिटीचा. की त्या माणसाचं बजेट एक डोक्यात फिक्स असतं. जसं तू म्हटलं 16 बंगले लाईननं गेले, तेव्हा तुम्हाला कदाचित हा प्रॉब्लेम जाणवला असेल किंवा पुढं पण जाणवला असेल. तर माणसाचं बजेट फिक्स असतं आणि त्याचं म्हणणं असतं की क्वालिटी तर चांगली झाली पाहिजे असं. तर मग हे एक समीकरण जे कसं सोडवायचं आयुष्यातलं? याच्यात मी एक पार्ट असा वापरेन की आम्ही सस्टेनेबलमेंटमध्ये माझे मास्टर्स मी केलेलं आहे. आणि ट्रेडिशनल विजडम नावाचा जो प्रकार असतो की आपल्या पूर्वजांनी जे काही करून ठेवलेलं आहे तर त्याचा योग्य ठिकाणी, योग्य वातावरणामध्ये, योग्य बिल्डिंगमध्ये, योग्य मटेरियल जर सिलेक्ट करत असू आपण तर ते सगळं व्यवस्थित वर्कआउट होतं. म्हणजे प्रत्येक एक्सपेन्सिव्ह गोष्ट वापरली तरच बिल्डिंग चांगली होते हा जो मुद्दा आहे तर तो तसा महत्वाचा नाही आहे. वी नीड टू थिंक अबाउट द क्लायंट आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या वातावरणामध्ये कुठलं मटेरियल जास्त वापरणं महत्वाचं आहे. त्याचे डिसिजन्स आर्किटेक्ट म्हणून आपल्याला घ्यावे लागतात. जसं की आता नॉर्मल आपली ही जी फरशी आहे सिरॅमिक टाईल्स किंवा ह्याच्यात, तर याच्यावरती तुम्ही जर असेच चाललात तर थंडीमध्ये तुम्हाला पाय बधीर होतात.
काही काही लोकांना म्हणजे डॉक्टर मला हे होतंय, मुंग्या येतात किंवा अशा टाईपचे, मग ते सांगतात की स्लीपर वापरा घरामध्ये, का तर तुमची ती फरशी चुकीची आहे. तो नाही वापरायची फरशी, म्हणजे आपल्या लोकल आहे, चांगलं आहे, त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित कॉस्टही सेव्ह होऊ शकते एक प्रकारे. कॉस्टही सेव्ह होते. आणि इट इज अप टू यू द आर्किटेक्ट, की मी एक इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्टी सांगेन. एक खेडेगावामध्येच होतं घर, ते इंडस्ट्रियलिस्ट आहेत ऍक्च्युली, आणि त्या गावामध्ये अशी एक मिथ आहे की त्या गावात एक मंदिर आहे आणि त्याच्या कळसापेक्षा उंच कुठलंही स्ट्रक्चर असू नाही शकत. सो इट्स ओनली ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चर. त्या केसमध्ये वी डिझाइन्ड अ बंगलो विच वॉज 5000 स्क्वेअर फीट ऑन ग्राउंड फ्लोर, 8 बेडरूम्स, 2 भावांसाठी. आणि ते सगळं करत असताना आम्ही त्यांना, त्यांचे आई वडील सुद्धा त्यांच्याबरोबर राहायचे. साईट वॉज ऍक्च्युली त्यांची 25 एकर एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्षांची बाग होती. त्यात तुम्हाला कुठे 1 एकर कुठे पाहिजे तेवढं घ्या म्हणून त्यांनी सांगितलं. मग आम्ही 5000 स्क्वेअर फुटामध्ये छान तो बंगलो. महत्वाचा मुद्दा हा आहे की त्याच्यामध्ये आम्ही कधी इटालियन मार्बल घालू शकत होतो, पण आम्ही सेंट्रल कोर्टयार्ड ठेवले त्याच्यामध्ये, त्या आजी आजोबांना बसायला जागा केली, आणि फ्लोरिंग न देता आम्ही सारवायची तिथे व्यवस्था केली, की आपण गायी आहेत, म्हशी आहेत, तर हे 200 स्क्वेअर फूट सारवलेलं असेल आणि तुम्ही त्याच्यावरती बसा. एकदम अचानक अप्रूव्ह करायचं पण काही कारण नाही. दॅट वॉज देअर लाईफस्टाईल आई वडिलांची, आणि त्यांना उचलून मार्बल, इटालियन मार्बलवरती ठेवण्यात काही पॉईंट नव्हता. सो दोन्ही थिंग्स ब्लेंड होऊ शकतात, आणि तुम्ही कन्व्हिन्स करता यायला पाहिजे. वी नीड टू थिंक अबाउट इट. यामध्ये तुम्ही आता इतक्या वर्षात ऑफकोर्स तुम्हाला, जसं तुम्ही सांगलीमध्ये जरी तुम्ही म्हणला की बॅक टू रूट्स तुम्ही आलात, काम केलं, पण अर्थात पुणे, मुंबई, भारतभर तुमचे मित्र असतील किंवा तुम्ही वाचत असाल, बघत असाल तुमचे प्रोजेक्ट. तर मग सांगली जिल्हा ओव्हरऑल जो थोडा मागं पडला असं काही लोक म्हणतात, किंवा जशी आता परिस्थिती आहे ती जर पुढच्या 10-15 वर्षात बदलायची असेल, तर एक डेव्हलपमेंटचं विजन ॲज अन आर्किटेक्ट तुमचं स्वतःचं काय सांगता येईल? मुख्य मुद्दा जो असतो हा कनेक्टिव्हिटीचा आहे. सो कनेक्टिव्हिटी बाय रोड अँड बाय रेल, आणि कधी काळी ती एक लक्झरी होती बाय एअर. बाय एअर कनेक्टिव्हिटी असेल तर डेव्हलपमेंट जी आहे ती थोडीशी फास्टर होते. म्हणजे आपल्याकडे MIDC इतक्या आहेत. जो माझा ऍक्च्युली मुख्य काम करतो MIDC मध्ये, ते याच्यामधूनच की आय वोंट ब्लेम एनीवन फॉर दॅट मॅटर, की असंच पाहिजे आणि तसंच पाहिजे. बंगला करायला गेलं ना तर थोडासा जास्त वेळ लागतो. 1-2 कोटीचा बंगला गेला ज्याच्यामध्ये 2.5 लोक राहतात, तो अर्धावाला सुद्धा शिकला की कुठेतरी निघून जातात आणि हे दोघेच राहतात, आणि मग आपण त्याला मेंटेन करत बसतो. ते झाडायचं पण होत नाही. मी डिझाईन करतो, मला त्याच्यातून पैसे मिळतात, आणि त्यामुळे मी त्याला वाईट नाही म्हणू शकत. ज्याची त्याची हौस आहे त्याने ती करावी. पण त्याच्या पुढे जाऊन मला कधी एखादी, मी फॅक्टरी जेव्हा करतो, मग ती 1 कोटीची 2 कोटीची असू दे, किंवा एक 15-20 लाखाचं शेड जरी असलं, त्या फॅक्टरीमध्ये जेव्हा 50 कामगार काम करतात आणि 50 घरातल्या चुली भेटतात, सो मला इंडस्ट्रियल आर्किटेक्चर त्या ह्याच्यापेक्षा जास्त भावतं, की जिथं लोकांसाठी काम मिळेल, लोकांच्या हाताला काम मिळेल, आणि दॅट गाय इज ऑल्सो हॅपी. तो पैसे मिळवतोच आहे, 50 लोकांच्या घरात चूल पेटते, आणि ते काम करत असताना मग आता ह्याच्यात माझा थोडासा स्वार्थ सुद्धा आहे, की मी बिईंग अ प्रोफेसर प्रत्येक वेळेला उठून आमच्या बंगल्याचं कमोड सिलेक्ट करायला या म्हणून जाऊ नाही शकलो. सो आय सेड की नाही सिलेक्ट केलं तर चालू शकते थोडा वेळ, पण एक फॅक्टरी हम बना सकते, जिसको जेव्हा आपण त्याला करतो तर त्याचे काही नॉर्म्स आहेत, आणि ते मी स्ट्रिक्टली फॉलो करतो, आणि